मातोश्री, तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्याला वाचवा. ही जागा जमीन खाली करायला सांगा या बाईला. इंदुराणी, जागा जागा काय गुराळ लावलंय? जागा का खाली करायची ते सांगा आधी. हा मातोश्री, तिथनच बोलायचं. मातोश्री, ही जागा माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे आणि ही बाई ती बळकावून बसली आहे. नाही नाही मातोश्री, ही जागा आमची आहे. गेली 15 वर्ष आम्ही इथं राहतोय. माझ्या तिन्ही लेकी याच जागेत लहानाच्या मोठ्या झाल्या. हा, या जागेत आत्मा आहे माझा. या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात आठवणी आहेत, साठवणी आहेत. अजून काय बोलायचं राहिलंय का? मातोश्री, ही बाई मुद्द्याचं सोडून बाकी फापट पसरलंय मांडत बसती. आता तुम्हीच मला सांगा, या बाईनं माझ्या नवऱ्याला सोडलं, मग ही जागा पण सोडायला पाहिजे का नको? त्यासाठीच माझा नवरा आलता तुमच्या दारात. पण कृष्णा आणि तिच्या लेकी गेली 15 वर्ष इथं राहत आहेत, हे का नाही सांगितलं? हाय का आता हे काय सांगायचं आहे का? दया आली मातोश्री, माझ्या नवऱ्याला दया आली म्हणून त्यानं यांना राहायला जागा दिली. आणि आता ही बाई कुळ कायदा लावायला निघाली आमच्याच जागेवर. हे बरोबर आहे का मातोश्री? बरोबर आहे हे? आणि हा मातोश्री, आम्ही 20 लाख दिल्या तिला आणि हिनं घेतल्यात बी. ते जागा द्यायचीच नव्हती तर 20 लाख का घेतलं? विचारा केला मातोश्री. मी घेतले नव्हते, बळजबरी माझ्या हातात पैसे दिलते. आम्ही परत करायला बी गेलो होतो, मी आणि माझी मोठी लेक. घेतले नाहीत, परत आमच्या हातात पैसे दिले. परत येताना पैसे चोरी झाले. आम्ही पोलीस स्टेशनला बी गेलतो, पण पोलिसांनी आमची तक्रार नोंदवूनच नाही घेतली. आता यात माझा काय दोष आहे का? या जागासाठी मी दागिने ऐकून पैसे दिल्यात, मग जागा द्यायला नको काही ना? मला कर्ज पाहिजे होतं. किती कर्ज पाहिजे? 20 लाख रुपये. यासाठीच आमच्याकडे 20 लाखाचं कर्ज मागायला आली होतीस? मानलं ग तुला कृष्णाराणी. माझं 20 लाख गिळून बसलीस ते बसलीस. आता मातोश्रीसनी बी गंडा घालायला निघालीस. मातोश्री, मी म्हणलं नव्हतं लय चाप्टर बाई येई. तुमचं बी 20 लाखाचं कर्ज मागायला आली होती असं म्हणलो आम्ही. कर्ज घेतलं असं नाही म्हणलो. मग का नाही घेतलं कर्ज? आम्ही अरविंदजींना पण पाठवलं होतं 20 लाख घेऊन. सांग ना, का घेतलं नाहीस कर्ज? मोठ्या मनाच्या दिलदार मातोश्री पैसे द्यायला तयार होत्या, मग का नाही घेतलेस पैसे? मातोश्री, हिला माझे पैसे द्यायचेच नाहीत म्हणून नाही घेतले हिने 20 लाख. मातोश्री, आता तुम्हीच काय तो निर्णय द्या. निर्णय सोपा आहे. कृष्णाने इंदूचे पैसे परत द्यायचे, नाही तर जागा खाली करायची. नाही नाही मातोश्री, तो निर्णय घेणे एवढा सोपा नाही मातोश्री. मला तर वाटतंय पंचायत बोलवायला पाहिजे. माझा धाकटा भाऊ बिंदू राजा. पंचायत कशाला? नाही, पंचायत नाही बोलवायची. हा, पंचायत बोलवायची काय गरज नाही. आमची जागा आम्हाला परत मिळावी बस. मातोश्री, ही जागा दिली तर मी आणि माझ्या लेकी रस्त्यावर येऊ. आम्ही कुठं जायचं, काय करायचं? मसनात जा. इंदुराणी,
बोलताना विचार करून बोलत जा. आई ते गौरीला इंदुराणी आल्याचं कळलं. कधी मी पोचले. झाली का तुमची कटकार असताना सुरू? मातोश्री, तुमचा निर्णय मान्य आहे आम्हाला. ह्या मायलेकींच्या खेळा चांगल्या माहित आहेत मला. मला मान्य नाही. ही जागा आमची आहे. मातोश्री, बघितलं का? तुमचा निर्णय मान्य नाही म्हणतात. आणि म्हणून पंचायत पाहिजे. नाही तर परत मागणं म्हणा ग की जबरदस्ती जागा हिसकावून घेतली म्हणून. जे काय व्हायचं ते गावासमोर पंचायतसमोर झालंच पाहिजे. हां दिदे, तुला वाटते ना तर रडू काय ना अख्ख्या गावासमोर तुझी माफी मागत तर पंचायत बोली. ठीक आहे, बोलवा पंचायत. कार्यकर्त्याच्या दबावाखाली मातोश्रींनी निर्णय घेतला असं म्हणाय नको कुणी. बोलवा पंचायत, बोलवा. काय मागितलं मागून मागून? वंशाला एक दिवा तेवढा पण नाही देऊ शकले नाही बाई. काय संसार करायचा ह्याच्या संकट मी? मला ह्या बाई संकट राहायचंच नाही. नाही, पंचायत नग नग. कृष्णा, तू पंचायतीला नकार दिलास तर तुझ्याच नियतीत खोटा असं वाटल. आमचा निर्णय झालाय. आता जे काय ठरायचंय ते पंचायतीत ठरेल. आणि पंचायतीचा निर्णय होईपर्यंत दोन्ही पक्षांनी एकमेकांना भेटायचं नाही, बोलायचं नाही. हा नियम मंजूर आहे? मंजूर. ठीक आहे, मग 5 दिवसांनी पंचायत होणार आणि तिथंच या जागेचा निर्णय. ते ना आता परीक्षा संपली तरी बी कलमत तोंडपाठ कशी काय द्यायची विसरून परीक्षा झाल्या हो. कशाला तर डोक्याला लोट ठेवायचा आहे. काय झालं? काय टेन्शन आहे काय? ती इंदुराणी आल्या घरी. कशाला? तिला तमाशा करायचा असेल ना की तिला आमचंच घर दिसतं. मी नसताना ती घरी आली. आता त्यात आई माझी. अजिबात काळजी करायची नाही. एकदम फास्टात पोहोचवतो. आणि इंदूच्या तर आहे ना